रसिक मित्र हो, नमस्कार. आपल्या मनाला भावणारा आणि अगदी रोज ऐकावा असा हा मेसेज आहे. लक्ष देऊन ऐका. वन टेक. अनामिक लेखक लिहितोय, विरहानं प्रेम वाढतं हे खरं असलं तरी ते प्रेम व्यक्त करायला पुन्हा भेटायची संधी जर मिळाली तरच अर्थ आहे ना. पण विरहाचं रूपांतर वियोगातच झालं तर हळहळणं आणि उरलेलं आयुष्य मनस्तापात दुःखात घालवणं याशिवाय पर्यायच राहणार नाही, नाही का. माझ्या अगदी परिचयातला एक जण असाच हळहळत असतो. कुठल्याही हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर त्याला त्याच्या वडिलांची आठवण होते. त्याचे वडील म्हणाले होते, मला एकदा हॉटेलमध्ये डोसा खायचा आहे रे. जाऊया की मग, त्यात काय, उद्याच नेतो तुम्हाला. असं आश्वासन देऊन तो बाहेर गेला आणि तो उद्या आयुष्यात कधी उगवलाच नाही. कारण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. त्याच रात्री वडिलांना हार्ट अटॅक आणि जगाचा निरोप. मुंबईत ताज ओवेरायचा अतिरेकी हल्ला काय, किंवा रेल्वेमध्ये झालेले बॉम्बस्फोट काय, कितीतरी जणांचे उद्या गिळंकृत करून गेले आणि वेदनांचे डंख जगणाऱ्यांसाठी ठेवून गेले. पेपरमध्ये त्यांच्या करुण कहाण्या छापून आल्या तेव्हा कुणी आई म्हणत होती, अभ्यास करत नाही चांगला म्हणून रागवायचे मी त्याला. आता नेहमी भांडायचो आम्ही. माहेरी जाईन, घटस्फोट देईन, इतक्या थरापर्यंत जायची भांडणं आमची. आता कुणी एक विधवा शाश्रू नयनांनी सांगत होती, नाती माणसं असतात तोपर्यंत किती निष्काळजी आणि बेफिकीर असतो ना आपण. जेव्हा परतायच्या वाटाच बंद होतात तेव्हा कळते त्याची किंमत. पण तोपर्यंत काळानं पान उलटलेलं असतं आणि आपल्या हातात फक्त आठवणींच्या जखमांचं दान असतं. म्हणूनच या जन्माचा प्रत्येक क्षण आसुसून जगायला हवा. पूर्ण विरामाचा क्षण कुणास ठाऊक कधी उभा राहील. सकाळी उठताना कंटाळा येतो. मग विचार करून बघा, सगळ्यांच्याच नशिबात कुठं असा सूर्य. कुणी बिचारा झोपेतच जगाचा निरोप घेतो. मग बिछाना सोडून ताडकन उठावंसं वाटेल, आळसाला रामराम ठोकावासा वाटेल. नोकरीवर जायचा कंटाळा आला तर जरूर आठवा ती बेरोजगारांची रांग. स्वयंपाकाचा कंटाळा आला तर आठवावी खपाटीला गेलेली पोटं. अभ्यासाचा कंटाळा आला तर डोळ्यासमोर आणावी ते अर्धनग्न कळकट मुलं, ज्यांना भीक मागण्यासाठी हात पसरावे लागतात सतत. त्यांच्या हातात कुठून येणार पाटी. मिळत असून नाकारणारी, कंटाळणारी आपलीच कपाळकरंटी. भूतकाळ माझा नाही, भविष्यावर माझा अधिकार नाही, पण वर्तमानातला प्रत्येक क्षण फक्त माझ्यासाठीच आहे. म्हणून तर वर्तमानाला इंग्लिशमध्ये प्रेझेंट म्हणतात. हे प्रेझेंट, हे बक्षीस आपण सर्वार्थानं उपभोगायला हवं, सजगतेनं जगायला हवं. सुदृढ शरीराचा लाभ न घेता व्यसनाधीन होऊन छातीचं खोका आणि किडनीची चाळणी करणारी मंडळी आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यांना पाहिलं की अस्वस्थ व्हायला होतं. एकत्र कुटुंबात राहणाऱ्याला घरं तोडून स्वतंत्र व्हायचे डोहाळे लागले की वाईट वाटतं. आपला सगळा राग मुलांवर काढणारे पालक दिसले की विचारावं असं वाटतं, मुलं नसण्याचं दुःख पदरी नाही याचा आनंद मानायचा सोडून असलेल्या सुखावर हात कसा उगारता तुम्ही. अरसिक नवरा किंवा बायको पाहिले की त्यांना लग्नासाठी झुरणारी मंडळी दाखवावीशी वाटतात. आईवडिलांना दुखावणाऱ्यांना अनाथालयात न्यावंसं वाटतं. सतत रडवेला मुखडा घेऊन जगणाऱ्यांना
हॉस्पिटलला व्हिजिट द्यायला पाठवावं असं वाटतं. जगण्याचा कंटाळा आला आहे असं म्हणत इतरांना कंटाळा आणणाऱ्यांना, कॅन्सरशी झुंजणाऱ्या पेशंटना भेटवावं असं वाटतं. श्रीमंतांच्या श्रीमंतीचा हेवा करत कुढणाऱ्यांना एसटीटीच्या वादावरून झालेला रक्तरंजित इतिहास वाचून दाखवावा असा वाटतो. अपूर्ण इच्छांच्या पूर्ततेची हमी दशक्रियाविधीच्या वेळी देऊन पिंडाला कावळा शेवावा म्हणून प्रार्थना करण्यापेक्षा ती व्यक्ती जिवंत असतानाच तो आपलेपणा आणि विश्वास त्याला दिला गेला असेल तर. मित्रहो, शूटिंगमध्ये शॉट चांगला झाला नाही तर रिटेक करता येतात. रिटेक म्हणजेच पुन्हा तोच सीन करतात. पण आयुष्यात असे रिटेक घेता येत नसतात. म्हणूनच प्रत्येक क्षणी वन टेक ओके व्हावा इतकं प्रसन्न जगलं तर. वन टेक या लेखाचं वाचन आत्ताच आपण ऐकलं. लेखक अनामिक. ही पोस्ट श्रीनिवास बेलसरे यांच्या सौजन्यानं प्राप्त झाली आणि ध्वनी माध्यमातून आपल्याशी संवाद साधला दत्ता सरदेशमुख यांनी. 8329730186. श्रोते हो, ही पोस्ट आवडली असेल तर नक्की आपल्या मित्रांना पाठवा, नातेवाईकांना पाठवा. ज्यांनी ज्यांनी ही ऐकावीशी वाटते त्या सगळ्यांना पाठवा. वन टेक.